नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आज एक आपण शरीर रचनामधला एक टॉपिक सुरू करणार आहोत. महत्त्वाचा टॉपिक आहे. क्वेश्चन बऱ्याच टाइमला यावर बनतो, तर आपण आज तो टॉपिक पाहूयात. ह्याच्यावर एक तुम्हाला टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी एक पार्श्वभूमी सांगतो. आता पेशी शरीर आपण आज स्टार्ट करणार आहे, ठीक आहे. तर पेशी शरीरचा हा आपला आज पार्ट 1. ह्याच्यामध्ये काही 2 ते 4 सब टॉपिक्स आहेत, ते आज आपण पाहू. पुढचं लेक्चर आपलं ह्याच्यावर होईल, पेशीचे प्रकार त्याच्यावर होईल. पेशीचे प्रकार आणि पेशीचे महत्व, मॅक्स टू मॅक्स ह्यावर 2 लेक्चर होतील. आणि एखादी डाऊट वगैरे असेल किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर त्याचा आपण एक व्हिडिओ म्हणजे 2 ते 4 मिनिटाच्या नंतर. तर 2 लेक्चर मॅक्सिमम मध्ये आपला पेशी बघा, 2 लेक्चर मध्ये आपला एक क्वेश्चन मित्रांनो कव्हर होऊन जातो. पेशीचे प्रकार, पेशीची व्याख्या हा क्वेश्चन आपल्याला नेहमी बनताना दिसतो. तुम्ही एकदा युनिव्हर्सिटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ती आयडिया येऊन जाईल. त्याच्यामुळे हे 2 लेक्चर अजिबात मिस नका करू. मी एक शॉर्ट मध्ये चांगल्या रीतीने तुम्हाला म्हणजे आपल्या कसं परफेक्शन येण्यासारखं आपल्याला तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर चला पाहू काय म्हणतं. पहिला आहे टॉपिक मित्रांनो, व्याख्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पेशी. तर आता बघा, त्याचं मी श्लोक लिहिला आहे मित्रांनो. बघा, श्लोक एकदा मी वाचून दाखवतो तुम्हाला. मांस अवयव संघातः परस्पर विभक्तः पेशी इति उच्यते. बघा, मांस अवयव संघातः परस्पर विभक्तः पेशी इति उच्यते. बघा, श्लोकातच मित्रांनो मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले की फक्त आपण ना शब्दाकडे जर कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस केलं ना तर शब्द इटसेल्फ आपल्याला तो अर्थ सांगून जातो. पण आपण बऱ्याच टाइमला ना गोंधळून जातो की श्लोक वाचता वाचता हा शब्दाचा अर्थ काय की त्या शब्दाचा अर्थ काय, असं गोंधळून न जाता प्रत्येक शब्दावर आपल्याला फोकस करायचे. आता बघा, मांस अवयव संघात, असे मांस अवयव जे परस्परापासून विभक्त झालेले आहेत. मांस अवयव परस्परापासून विभक्त होऊन जे संघात आहेत त्यांना पेशी असे म्हणतात. बघा, परत रिपीट करतो. परस्परापासून विभक्त झालेले मांस अवयवाचा संघात, दॅट इज पेशी. ही झाली व्याख्या. सिंपल आहे. श्लोक जरी लिहिला मित्रांनो तुम्हाला तरी मार्क पडायचे खूप चान्सेस असतात. श्लोक हा खूप इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळं मी इथं मराठीमध्ये मेन्शन करण्यापेक्षा लाईन इथे मी तुम्हाला फक्त आणि फक्त श्लोकच मेन्शन केलाय. त्याचा अर्थ जो आहे तुम्ही लेक्चर बघता बघता नोट डाऊन जरी केला एका ह्याच्यामध्ये रनिंग मध्ये, चालू रनिंग मध्ये, तरी आपल्याला चालून जातं. तर ठीक आहे, व्याख्या झाली. आता बघा त्याची उत्पत्ती. तर त्याची फॉर्मेशन कसं होतं पेशीचं. तर एक मित्रांनो एक जनरल आयडिया तुम्हाला त्याच्या अगोदर सांगतो. आता शरीर क्रियेचा एक थोडा भाग येतो इथं. आपले जे सप्त धातू आहेत, रस, रक्त, मांस, जो आपला सप्त धातूपैकी तिसरा जो धातू आहे मांस, हा मांस धातू म्हणजे पेशी म्हणजे मांस धातू असं आपल्याला म्हणता येतं. पण त्याच्यामध्ये प्रक्रिया होते काही, त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन आपली पेशी बनताना दिसते. म्हणजे आता असं म्हणायचं का मांस म्हणजेच पेशी, तर नाही. तर मांस मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन होतं कोणत्या तरी क्रियेमुळे आणि तिथून आपल्याला पेशी बनताना दिसते. तर इथं बघा उत्पत्ती कशी होते. आता बघा शब्द, अनुप्रविश्यम पिशितम पेशीर विभजते. बघा, अनुप्रविश्यम पिशितम पेशीर विभजते. आता बघा याचा अर्थ काय म्हणतो की बाबा, सपोज आता मी तुम्हाला एक सांगतो. हा आहे मित्रांनो आपलं हे मांस, हा आहे आपला मांस धातू, ठीक आहे. हा आपला पूर्ण मांस धातू. ह्या मांस धातू मध्ये जेव्हा आपला वायू इन्सर्ट होतो म्हणजे वायू त्यामध्ये जातो, तर हा वायू ह्या मांस धातूला असं ना हे करतो मित्रांनो, थोडं डिवाइड, विभाजन केल्यासारखं करतो आणि तेव्हा आपला पेशी हा बनताना दिसतो. आपल्याला ह्याला इथं पेशी म्हणता येणार नाही, पण ह्याच्यामध्येच पेशी हे स्ट्रक्चर दडलेलं आहे. पण ह्याला आपण डायरेक्ट पेशी न म्हणता आपण याला मांस धातू म्हणतो आणि ह्याच्यापासून जे बनते ना मित्रांनो ह्याला म्हणतो आपण पेशी. ऍक्च्युअली आपण जर तुम्ही डिसेक्शन करताना जर पाहिलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा स्ट्रक्चर दिसून येतात मित्रांनो. बघा, जे मसल्स आहेत आपल्या मसल्सचं मांस खंडन होतं तेव्हा आपल्या ह्या अशा मसल दिसतात. मांस खंडन काय होतं तर आपण ते ह्या शरीर रचनेच्या ह्याच्यामध्येच आपण पाहणार आहोत. तर दॅट इज द त्याच्या मागे हे आहे कला. त्याच्या मागे ह्याच्या प्रत्येक ह्याच्या मसलच्या ह्या अशामध्ये कला आच्छादलेल्या असतात. मग आता कला काय काय नाही ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये ते पाहणार आहोत. तात्पुरतं लक्षात ठेवा, त्या अशा प्रकारच्या पेशी असतात.
तर आता इथं बघा अनुप्रविश्यम पिशितम पेशी विभाजित. आता आपल्याला मित्रांनो माहिती आहे वाताचं बाबा किंवा वायूचं आपलं कार्य काय असते, ज्याच्यामध्ये तो इन्सर्ट झाला तिथं पोकळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच जिथं पोकळी आहे तिथं वायू जाऊन बसण्याचं कार्य करतो. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इथं एवढा अर्थ अपेक्षित आहे. ठीक आहे. दुसरा पॉइंट झाला. आता तिसरा पॉइंट काय म्हणतो बघा, स्वरूप. काय बाबा स्वरूप म्हणजे ते कसं दिसतं असं जर म्हणलं तर आता बघा श्लोक असा आहे. ऍक्च्युली हा श्लोक आय थिंक चक्रपाणी मधला आहे, मी मेन्शन नाही केलं. पेशी दीर्घ मांस पेशाकार म्हणजे पेशी ह्या स्नायू सारख्या दीर्घ आकाराच्या असतात असं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे पेशी दीर्घ आकाराच्या, बघा मी इथं तुम्हाला हे करून दाखवलं होतं, पेशी ह्या स्नायू सारख्या दीर्घ आकाराच्या असतात, हे त्याचं स्वरूप आहे. आता त्याची संख्या म्हणजे बॉडीमध्ये त्याच्या संख्या किती आहेत बघा. तर मेल मध्ये त्याचे नंबर वेगळे आणि फिमेल मध्ये त्याचे नंबर वेगळे. मेल मध्ये त्याचे नंबर आहेत 500 आणि स्त्रियांमध्ये ऍडिशनल 20 आहेत, त्याच्या मिळून 520 होतात. तर पुरुषांमध्ये 500 आहेत. तर ते आपलं डिवाइड करू. आता मित्रांनो इथून आपल्याला असंच पाहिजे पेशीचे म्हणजे किती ह्याच्यामध्ये कसं डिवाइडले. पुन्हा पेशी झाली की स्नायूचं पण असंच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या सिनेरिओ मध्ये. तर पाहूयात बघा. शाखागत पेशी ह्या 400 आहेत, मध्य शरीरगत 66 आहेत, शिर व ग्रीवागत हे 34 आहेत. म्हणजे बघा 466 आणि 34. मित्रांनो ह्या पॉइंटवर जरी एसक्यू एलक्यू बनत नसेल पण मात्र हा पॉइंट एमसीक्यू साठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. याला खूप इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. हा नंबर फॉर्म मध्ये आहे आणि आपल्याला डायरेक्ट आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं की बाबा मध्य शरीरगत मध्ये पेशींची संख्या डॅश डॅश आहे. तर आपल्याला तिथं पटकन क्लिक झालं पाहिजे 66 म्हणून. तर असं आपल्याला इथं डिवायडेशन करून शाखागत, मध्य शरीरगत आणि शिर व ग्रीवागत एवढे 466 आणि 34 मिळून 500 असा हा आकडा लक्षात ठेवा. आता स्त्रियांमध्ये तर हे आहेतच 500 प्लस आता कोणची 20 आहेत ते पाहू बघा. प्लस बघा दोन्ही स्तनामध्ये 10 आहेत, पुन्हा योनी मार्गामध्ये 4 आहेत, पुन्हा गर्भ छिद्र संश्रित मध्ये 3 आहेत आणि शुक्र आर्त प्रवेशनी मध्ये 3 आहेत. बघा दोन्ही स्तनामध्ये 10, योनी मार्गामध्ये 4, गर्भ छिद्र संश्रित 3, शुक्र आर्त प्रवेशनी मध्ये 3. म्हणजेच बघा 10 4 3 3 दॅट इज 20. हे झाले स्त्रियांमध्ये पेशींची संख्या 520 आणि पुरुषांमध्ये 500. तुम्हाला एक मित्रांनो ट्रिक सांगतो म्हणजे लक्षात बसण्यासारखं. आता पुन्हा काय होईल माहिती आहे का, संधी, पुन्हा स्नायू, पुन्हा आपले हे काय म्हणतात अस्थि, ह्यांच्या ना संख्या असं आपल्याला थोडं कन्फ्युजिंग जायला वाटतं. तर एक लक्षात ठेवा. आता पेशी हा शब्द आहे ना, म्हणजे मी असं एक्झामच्या वेळेस असं लक्षात ठेवलं होतं. आता पेशी आहे ना, पेशी आता इथं पहिल्यांदा काय प आहे म्हणजे तिथं 500 असं, पेशी 500, पेशी 500 असं थोडं रिकॉल करण्याचा प्रयत्न. जस्ट आपले मोटिव्ह म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे, बाकी काही नाही. तर असे बघा 1 2 3 4 ते 5 पॉईंट मित्रांनो आपण ह्या टॉपिक मध्ये पाहिले. काही नाही पेशीचं लक्षात ठेवण्यासारखंच माहिती. जवळपास तुम्ही आता जर डिसेक्शन करायला लागलात मित्रांनो तर तुम्हाला पेशी काय, पुन्हा मांस खंडन काय, किंवा मांस धातू कसा असतो काय नाही, त्याचं स्वरूप वगैरे अर्ध तर आपलं तिथेच क्लिअर होऊन जातं. फक्त आपल्याला आज थेअरी थोडं लक्षात ठेवण्यासाठी. आणि आपल्याला मित्रांनो माहिती आहे की BMSच्या पूर्ण आपल्या करिक्युलम युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला श्लोकाचं थोडं इम्पॉर्टन्स जास्त आहे. म्हणून आपल्याला पेपरमध्ये थेअरीच इतकी मोठी न लिहिता आपण श्लोक पण मेन्शन करावं हे युनिव्हर्सिटीची अपेक्षा जास्तीत जास्त असते, कारण त्याला मार्क्स पण तसेच असतात. म्हणून आपल्याला हे श्लोक बाय हर्ट करायचे. मी जे बाय हर्ट श्लोक करायचे तेच इथं मेन्शन करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये 1-2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करू. त्याची व्याख्या पाहिली आपण. मांसावयव जे परस्परामधून विभक्त झालेले जे संघात आहेत त्यांना पेशी म्हणतात. उत्पत्ती कशी होते तर वायू हा मांसामध्ये जातो, त्याचं मांस खंडन करतो आणि आपली पेशी बनते. स्वरूप कसं आहे, स्वरूप हा स्नायू सारख्या दीर्घ आकाराच्या आपल्या पेशी आहेत. संख्या काय आहेत, पुरुषांमध्ये 500, स्त्रियांमध्ये 520, शाखागत पेशी 400, मध्य शरीरगत 66 आणि शिर व ग्रीवागत मध्ये 34 मिळून 500 आणि स्त्रियांमध्ये 520 म्हणजे तर दोन्ही स्तनामध्ये 10, योनी मार्गामध्ये 4, गर्भ छिद्र संस्थेत 3, शुक्रार्त प्रवेशनीमध्ये 3 असे मिळून त्याचा 20चा टप्पा आहे. म्हणजे
500+ ते 520 असं त्याच्यामध्ये संख्या होऊन जाते. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण वगैरे काही क्युरीज असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रिया कळवा, म्हणजे आपल्याला नेक्स्ट आपल्याला जो याच्यावर हे करणार आहे किंवा याच्यावर जे डाऊट सॉल्विंग आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू. असं काही मला तर वाटत नाही याच्यामध्ये काही डाऊट असतील, कारण सरळ सरळ व्हायटल डाटा आहे, म्हणजे पाठच करण्याचा डाटा आहे, याच्यामध्ये काही नाही. पुढचा पार्ट जो आहे तो ह्याच्याहून थोडे क्लिष्ट असणार आहे, म्हणजे काय त्याचे प्रकार वगैरे आहेत. एक आय थिंक 15 ते 16 प्रकार असतील पेशीचे मे बी, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत डॉक्टर गॅलेक्सी या आपल्या युट्यूब चॅनलला स्टिक राहा. असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि आपण असंच डे बाय डे पूर्ण जे विषय आहे त्या विषयाचे लेक्चर्स हे आपण अपलोड करूयात. तोपर्यंत भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.